नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. बघा आमचा उन्हाळ्याचं कसं चाललंय. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:15 वाजलेत. आलोय म्हैसूरच्या गोडाऊनला, पण एवढं रात्रभर डोळे फार करून नॉनस्टॉप होऊन काय उपयोग नाही झाला मित्रांनो. गोडाऊनच बंद आहे. आज कसली तरी सुट्टी आहे इथं, पण त्याच्यामुळं गाडी काही आज काय खाली होणार नाही. आमच्या अगोदर 2 गाड्या आहेत, आमचा 3रा नंबर आहे. उद्या होईल, पण उद्या पण असाच टायमिंग होईल माझ्या अंदाजे 12-1 तरी वाजतील गाडी खाली व्हायला. आहेत आता आलो, तोंड हातपाय वगैरे धुवून झाले. आता नाश्त्याला जायचं, कारण की काल निघालो तसं कुठंच थांबलो ना, फक्त जेवणा वगैरेसाठीच हे केलं. सकाळी 7 वाजता कुंदन शेटला गाडी दिली. आत्ता कुंदन शेट घेऊन आले. पप्पू आहे मागं बघा दिसतोय. कुंदन शेट पण तिथं तोंड हातपाय धुवते. आता चाललोय नाश्ता वगैरे करून येतो, कारण की काहीच खाल्लं नाही, कोणीच नाही खाल्लं होतं. रात्री मुलाला पण जरासा भात खाल्ला होता, कारण की गरमी एवढी आहे की पाणी पिऊनच पोट भरतं, त्याच्यामुळे जेवण पण जात नाही. तर आता जाऊन नाश्ता वगैरे करून येतो. आणि इथं पण भयानक गरमी आहे, आणि उन्हातच गाडी बघा, मागं गाडी दिसते लागली. त्या 2 गाड्या आहेत, त्याच्या मागं आपली गाडी. तर जाऊयात मित्रांनो, नाश्ता करून येऊयात. सगळा मूड ऑफ झालाय, कारण की इथं थांबायचं म्हटलं जवळपास इथं काय टाइमपास पण नाही. जाऊन आता नाश्ता करून येतो मित्रांनो. जेवण करण्यासाठी आलो मित्रांनो. सकाळी 7 वाजता उठून गाडी चालवत आले इथपर्यंत, पण नशीब गाडी खाली होत नाही, कारण की कामगारच नाही, सगळं बंद आहे. नॉनस्टॉप आलो तरी काल निघाल्यापासून, त्यामुळे ते जेवत पण नाही. मूडच गेला त्यांचा जेवायचा, नको म्हणतात आता जेवण वगैरे काय. आता काय असेल ते गाडी खाली झाल्यावर तेव्हा जेवणार. आम्ही सांगितलं चिकन, पाणी पिते फक्त. हा, ते पण गरम पाणी. आणि ह्याला काय फरक नाही पडत की आपला मामा जेवत नाही काय नाही. पहिला खातोय बघा चिकन. हा, घेऊयात जेवण करून. शेटणी बघा एवढं गरम होतो म्हणतात, आणि 2 मच्छी सांगतात. संकल्प सोडला, संपलं आता. राहावा ना त्यांना. मच्छीचा वास आला की लगेच मच्छी सांगितली. आता नाही झाले 2-4 दिवस खाली तरी चालतं. हा, 2-4 दिवस नाही झाले तरी चालतंय म्हणतात. मच्छी आहे इथं मित्रांनो. बघा आमचा उन्हाळ्याचं कसं चाललंय. पाणी मारत आहे. गावरान एसी आमचा. चादरी सगळ्या भिजून लावल्यात गाडीमध्ये. फार खालची पण चादर सगळे हे केले, भिजून ठेवली. गरमीच तेवढी आहे, कारण की सगळे पॅक केली आता. आणि पाणी मारत राहायचं. पाईपच आणले तिथून एक. भयानक गरमी. असा चाललाय आमचा देसी उपाय. आणि सगळी गाडी उन्हात आहे, त्याच्यामुळे जास्त गरम होते. अजिबात गात नाही. 9 वाजलेत रात्रीचे. जेवण करायला आलं. आज आमचा फॉर्म्युला एकदम बेस्ट चालला. दुपारी चादरी वगैरे हे करून झोपलो. 1 वाजता जे झोपलो तर डायरेक्ट 6लाच उठलोय. चादरी आहे ते डायरेक्ट ओल्या करून त्याच्यावरच झोपलो होतो. त्यामुळं काय गरमी एवढी जाणवली नाही. जेवण करण्यासाठी आलं. शेट काय सांगितलं भाजी? सोयाबीन सांगितलं म्हणतात. हा, के पासिंगचं सोयाबीन आहे.
दिवसभर गाडीतच होतो. जेवण करायला फक्त निघालो होतो दुपारी, त्याच्यानंतर परत आत्ताच आलो. गरमी म्हणजे एकदम भयानक आहे, पण आता जरा वारा सुटलाय. दिवसभर पंखा चालू आहे, त्यामुळं आता रात्री जर वारा सुटला तर पंख्याची आवश्यकता लागणार नाही, नाही तर बॅटरीचा परत प्रॉब्लेम आहे. भूक आहे तो. कौन सा राईस आहे? एग राईस. हां एग. हां 1. जेवण करून घेतो मित्रांनो. पण मॅच बघत आहे मित्रांनो. सकाळचे 7:30 वाजले. काल रात्री ब्लॉग एंड नाही केला. आलो जेवण वगैरे करून डायरेक्ट झोपलो, गप्पा मारत बसलो होतो. त्याच्यात काय लक्षातच नाही राहिलं. तर ब्लॉग आज एंड करतो मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.